हाय फ्रेंड्स, मी जात आहे आज माझ्या मैत्रिणींसोबत फिरायला। हे बघा, रस्त्याच्या दोघी बाजूनी कसे छान केळीचे बाग दिसत आहे। तर मग आता आम्ही आलो आहे रावेरमध्ये आल्यानंतर हे रावेरचं बस स्टँड। आता रावेरमधून बाहेर निघलो, आम्ही आलो आहे आता जिन्सी आबोळा। इथं असं आहे बघा, सर्व गाडीतून उतरत आहे, कोणाची तयारी चालू आहे, कोणाचं काही सुरू आहे, सर्वजण उतरले आहे। आता आम्ही जात आहे दर्शनाला महादेवाच्या। तिथं भरपूर ज्योतिर्लिंग आहे। पहिलं ज्योतिर्लिंग आपण बघू शकता, दर्शन घ्या। आम्ही पण दर्शन घेतलं। नंतर मग सर्वांचे दर्शन वगैरे झाले, मग आमचा मोर्चा वळला दुसरीकडे गेल्यानंतर तिथंही ज्योतिर्लिंग, पण त्याच्या मंदिराच्या बाहेरचं छानसं असं निसर्गरम्य वातावरण, खूप मोठे मोठे झाडं आहे, बाजूनं नदी आहे, पण त्या नदीला पाणी काही नाही आहे आणि एकदम छान शांत वाटतं तिथं। आता हे दुसरं ज्योतिर्लिंग आहे। तिथे एकूण पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहे। आपण एकाच दिवसात 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन तिथं गेल्यावर करू शकतो। आता हे दुसरीकडे आम्ही दर्शनाला आलो, तिथंच आहे मंदिरामध्येच हे दर्शन घेतलं आम्ही। इथं नंदी महाराज समोर बसले आहे। आता हे आतमध्ये बाहेर गणपती बाप्पा आहे आणि आतमध्ये महादेवाचं लिंग आहे, पण दरवाजाला लॉक होतं, त्यामुळे आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकलो। बाहेरूनच दर्शन घेतलं महादेवाचं। दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता गेलो आहे दुसरीकडे गेल्यानंतर तिथंही छानसं अशी पिंड आहे महादेवाची, तिथं पण दर्शन घेतलं। शांत वातावरण आहे, एकदम मस्त आणि खूप छान वाटतं तिथं, एकदम मन लागून राहतं, खूप भारी वाटतं। नंतर मग बाहेर आल्यानंतर परत आम्ही दुसरीकडे गेलो, सर्वांचे दर्शन झाले, मग जेवणं झाले छानपैकी। नंतर मग कोणाचं जेवणं झाल्यावर मेकअप वगैरे चालू होता, कोणाच्या बॅगा भरण्या चालू होत्या। मग आम्ही आलो केदारेश्वराच्या मंदिरात, तिथं आम्ही छानपैकी कालभैरव अष्टक म्हटलं, मग थोडासा डान्स केला, नंतर एन्जॉय म्हणून नंतर निघलो आम्ही पालला आलो आहे। पालमध्ये आल्यानंतर आम्ही आलो पालच्या गार्डनमध्ये आल्यावर गाडी पार्किंगला लावली आणि हे गार्डनचं छानसं असं गेट दिसत आहे। मग पालमधून निघलो, मग गेलो आम्ही गारबर्डी धरणाकडे, तिकडे चाललो होतो, पण मग रस्त्यानं कसं छानसं वाटत होतं। आमच्या एका मैत्रिणीला दुरून बिबट्या दिसला, आम्हाला असं वाटलं खरंच बिबट्या आला का काय, कारण जंगलाचा रस्ता होता, पण जवळ गाडी गेल्यावर तो बिबट्या नव्हता, तो कुत्रा होता। मग सर्वांनी मजा केली, हसले सर्व। त्यानंतर रस्ता खूप खराब होता, एकदम खराब रस्ता होता, अवघड रस्ता होता। त्या रस्त्यातून गाडी चालू होती, छान दिसत होतं, एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण होतं। चाललो आम्ही गारबर्डी धरणाकडे गेल्यानंतर आम्ही खाली उतरलो गाडीतून, मग नंतर जंगलाच्या रस्त्यानं चाललो पाहिजे, कारण आमच्या ड्रायव्हरला रस्ता माहिती नव्हता। मग नंतर आम्ही मस्त नदीतून, दगडाईतून, काट्याकुट्यातून चाललो रस्ता काढत धरणाचा। पण धरणाच्या आम्ही इकडच्या भिंतीवर होतो, तिकडनं पाणी होतं, धरण काही दिसलं नाही, पण आम्ही तिथं शेवटचा शॉट घेतला। नाराज झाले सर्व, आणि ही माझी तेजू आहे, हिचा फोटोशूट वगैरे केला। व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू। शेअर करा।